1990-91ನೇ ಸಾಲಿನ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ರಜತ ಮಹೋತ್ಸವ ಸಂಭ್ರಮ. ಗುರು ವಂದನ ಹಾಗೂ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಕನಗಲ ಶ್ರೀ ಅಪ್ಪನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಡಗರ ಸಂಭ್ರಮ. ಗುರುವಂದನೆ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಗೌರವ. ಇದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸುವುದೇ ಗುರುವಂದನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅದು ಎಲ್ಲಿ ಅಂತೀರಾ? ನೀವೇ ನೋಡಿ. ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರು ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ತಾಯಿಯ ಮೊದಲ ಗುರು ವಿದ್ಯೆ ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳನ್ನ ಯಾವತ್ತೂ ಮರೆಯಬಾರದು. 1990-91ನೇ ಸಾಲಿನ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಗುರು ವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಎಲ್ಲಿ ಅಂತೀರಾ? ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಕಣಗಲ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಅಪ್ಪನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ 1990 ಹಾಗೂ 1991 ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದ ಕರಜಗ, ಹಿಟನಿ, ಹೊನ್ನೆಹಳ್ಳಿ, ಮಾಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿತು. ಮೊದಲಿಗೆ ಗುರುಗಳನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬಳಪ ಹಿಡಿದ ಭಗವಂತ ಇರುತ್ತಾನೆ ನಮ ಸುತ್ತ, ಅವತಾರ ನಾನಾ ರೂಪವೋ. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಣೆ ಬರಹ ತಿದ್ದಿ ಬರೆಯಲು ಕತ್ತಲೆಯಿಂದ ಬಂತ ನಮ್ಮ ಕೈಯ ಹಿಡಿಯುತ್ತ ಕರೆದೊಯ್ದ ಬೆಳಕು ತೋರಲು. ನಯವಾಗಿ ಗದರೋದು ನಮ್ಮ ಬೆಳೆಸಲು. ಭಾಷೆ ಅಮೃತ ಕುಡಿಸೋ ತಾಯಾಗಿ, ಭಾಷೆ ಅಮೃತ ಕುಡಿಸೋ ತಾಯಾಗಿ, ಭವಿಷ್ಯ ಬರೆವಂತ ತಂದೆನೋ ಆಗಿ, ಭವಿಷ್ಯ ಬರೆವಂತ ತಂದೆನೋ ಆಗಿ, ಚಂದದ ಜೀವನನ ನೀಡಿರೋ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು. ಇರುತ್ತಾನೆ ನಮ ಸುತ್ತ, ಅವತಾರ ನಾನಾ ರೂಪವೋ. ಎಲ್ಲ ಹಣೆ ಬರಹ ತಿದ್ದಿ ಬರೆಯಲು. ಬಾಳಲ್ಲಿ ಲೆಕ್ಕ ಎಷ್ಟು ಮುಖ್ಯ ಎಂಬುದ ಬೆರಳಲ್ಲೇ ತೋರಿ ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳೇ. ಈ ದೇಹ ಹೇಗೆ ಖಂಡಿಸೋದು ಎನ್ನುವ ಸಂದೇಹ ಮೆಚ್ಚಿನ ಕಲಿಗಳೇ. ಕನ್ನಡ ಕಂಡರೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಒತ್ತಿಕೋ, ಅಕ್ಷರ ಅಂದರೆ ಅನ್ನಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದೆಂದ ಗುರುವೇ. ಪ್ರತಿ ಬಾರಿ. ತದನಂತರ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ಆದ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳು ಆದ ಸುಧಾಕರ್ ಎಸ್ ಹಿರೇಮಠ ಸರ್ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ತದನಂತರ
ನಂತರ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ಆದ ಹಿರೇಮಠ ಸರ್ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. असं वाटतं की मला लग्न झालं काय माझं सासऱ्यांमध्ये एवढं हे केलं नाही, सत्कार केला नाही लग्नाच्या वेळेला. काय चाललं तू बँड बाजा हे कोणाचं हे वर्ष खरंच मला खूप 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 विचार आहे. म्हणजे मला काही 8 दिवस सारखं दिवसात फिरणार आहे पिक्चर. आम्ही आलो तिथे गाडीतून उतरलो, सगळे आले, विद्यार्थी वर आलो, आम्ही त्यांचं फुलांचं वर्षावर केले, मला सत्कार केले. खरंच 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 मी तुम्हा सगळ्यांचं शिर ऋणी आहे. आय कॅनॉट फॉरगेट आउट with my life I will cannot forget it. का हा जो तुम्ही 16 अरेंजमेंट केला कॅप्टन एवढ्या आणि एवढ्या म्हणजे दोघे म्हणून खूप कष्ट घेतलेत आणि काय लहान मुलांचे खेळणे ह्या आयोजकांनी खूप त्रास घ्यायला लागतात. तर त्यांनी इतकं म्हणजे मन लावून त्यांनी एवढं प्रामाणिकपणे सगळं केलं, सगळ्यांना एकत्र गाजर केलं आणि केलं तुम्ही एवढं भव्य केला की नाही ते खरंच शब्द तुम्ही बोलतात तुम्हाला तुमचं वर्णन करायला. खरंच धन्यवाद. आणि हे मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही हे जे केलं की नाही हे तुम्ही 1 लाख रुपये खर्च करतो परत उद्या करतो म्हणलं की शक्य नाही. हे आजचा हा जो एक तुम्ही केला की नाही जबरदस्त तुम्ही जे काय इट इज अनफॉरगेटेबल अँड अनबिलिव्हेबल. तुम्ही केला की नाही सोहळा खरंच 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 गॉड ब्लेस यू ऑल. एवढं असं वाटतं की सर्व एक टायमाला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. दुःख वाटतं की एवढं की इतके वर्ष आम्ही कुठंच भेटलो नाही, असली पण दोस्त मंडळी आज मला भेटलेले आहेत. कारण हे स्नेह संमेलन म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांपेक्षा जास्तीचं आहे. कारण दोस्ती ही महत्वाची असते. कधी पण आम्ही एक दोस्त मंडळी आहेत थोडेच भेटतो आम्ही एक कधीतरी असे लांबचे जे आहेत ते कधी पण कोणाला भेटलेले नाही. आणि आज हे भेटल्यामुळे मला इतका आनंद होतो की आपल्या 14 वर्षाच्या पूर्वी कसं शाळेत होतो असं आज शाळेत असल्यासारखं मला वाटायला लागलेलं आहे. आणि सरांचं एवढं मला कौतुक वाटतं की आम्ही 14 वर्षापूर्वी कसं बघितलं होतो कशी त्यांची स्टाईल होती त्याप्रमाणे त्यांची स्टाईल आहे आणि अजून पण तसं आहे सर. मी इथं आलेलो परवा एक स्नेह संमेलन होता मला भेटायला बोलवलेलं तर ते पण बघितल्यानंतर खूप झालं मला की हिरेमठ सर अजून असं आहेत बाबा. कधी तरी मी बस स्टँडवर बसतो तिथं गाडी घेऊन फिरतात ते शंकेश्वरच्या अगदी खुश आहेत सर. पण आम्ही पण खुश आहे. मी 3 एकर शेती सांभाळतो, शेतीचा व्यवसाय आहे माझा. परत कधीतरी असे दोस्त मंडळी भेटले कार्यक्रम करू असा इच्छा होती ती झालेला आहे. त्याबद्दल मला खूप आनंद आहे. मी सध्या शेतीच बघतो, स्वतःची शेती आहे आणि हा कार्यक्रम एकत्र येऊन सर्वांनी कार्यक्रम भरगच्च केल्याबद्दल मी सर्व मित्रांचं अभिनंदन मानतो. आणि कार्यक्रम छान होत आहे. पुढं पण कार्यक्रम चांगला करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींच्यामुळं कार्यक्रमाने चांगला होत आहे. पुढं पण कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यामुळे मी फार वेळ काही घेत नाही आणि माझी ओळख येतच हे करतो. फंक्शनमध्ये जे तुम्ही आम्हाला आमच्या मुलासनी काय गिफ्ट द्यायला याच्याबद्दल मी तुमचा लई आभारी आहे. काय सांगतो आहे दिसलेली वस्तू कुणाला दिसत नाही. आभारी हे लई मोठं असतंय. गुरुवर आले माझे मित्र आले ह्या कार्यक्रमामध्ये बरीच मित्र माझी इथं संघटना साथ दिली.
एक आनंद आतुरटे, फिटनेस आमचे काशीनाथ दादा, मजिद दगडे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण बघायला ते फंक्शन मध्ये नसता सुद्धा का म्हणजे आमचा कार्यक्रम चांगला करण्यासाठी मी त्याला दिलो होतो, तो नाही म्हणत होता की तेवढंच की आपल्या मित्राचं ऍडव्हर्टाईज व्हावं. आज आमचे मित्र जेवढे आले कुठेही लांबून आले ते मला महाडिक म्हणा ते महावीर वगैरे भरपूर शेलार, मी शेलारला कॉन्टॅक्ट करताना त्याच्या भावात कॉन्टॅक्ट केलं होतो. बरेच मित्रांनी मला याच होती आमच्यातलीच खास मित्र जवळ असून सुद्धा आम्हाला त्या फंक्शन मध्ये आता आलेत, असून सुद्धा मिटिंगला आली नव्हती, कारण असून त्यांच्याबद्दल आम्ही आभारच केलोय. दुसरी गोष्ट ही आहे, आज जसं आलोय हा कार्यक्रमाचा रस्ता झालेला आहे, ह्याच्याबद्दल आपण कोणी पुढचा कार्यक्रम करण्याचा आता तुम्हाला त्रास नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, प्रत्येक मित्र आता आल्यानंतर हे करायचं ते करायचं तुम्ही सांगताय, फक्त काय तुम्हाला आम्ही संगीता किंवा आम्ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी आम्ही सांगत होतो, कशा म्हणून मोबाईल म्हणून सांगत होतो की आमच्यामुळे तुम्ही आमने समजे नसल्यामुळं, त्याबद्दल मी तुम्ही काय त्याच्यात व्यक्त केला नव्हता, कुणी स्तंभ द्या सांगितलं दिलं नाही, कुणी काय केलं. शेवट आमचा काय 2 वेळा कार्यक्रम तुटला होता करायचं म्हणून, आणि एवढी गोष्ट मी आहे की मी या शाळेत 1च वर्ष होतो आणि मी सगळ्यांना ओळखतो. फक्त माझे 2 वर्ष तंबी झालेत माझी परिस्थिती नसल्यामुळं. माझे मित्र परत मला ह्या येण्यासाठी विठ्ठल शिंदे वगैरे परत मी ह्या शाळेला आलो, 10वी पास झालो. पास झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मी आर्मीत गेलो. आर्मीत गेल्यानंतर 22 वर्ष माझा टर्न संपवला. 22 वर्ष टर्न संपल्यानंतर परत मी गावी आलोय. आल्यानंतर मी आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस मध्ये मी सर्व्हिस करतोय. तरीच माझ्या मित्रांना कुणालाही काही मदत असली तर मी अजून मी करतोय. माझे डॉक्टर लिजामना विचार कुठल्या आमच्या गावातल्या मित्रांना कोणी एनी टाइम माझे कल्याणाचे मित्र आहेत, मी प्रत्येकांना कॉन्टॅक्ट करत होतो. खरं मला कॉन्टॅक्ट करायला कोणी आलं नव्हतं. खरं आज सरांनी कॉन्टॅक्ट मला मी ज्या टायमाला गेलो होतो त्या टायमाला त्यांच्या डोळ्यातून असं आल्यानंतर माझ्या सुद्धा आले होतं. त्या टायमाला त्यांच्या घरी गेलो होतो मी. आमच्या सरांना सांगायला कुणाला टाइम नव्हता. ही पण परिस्थिती असते, मी मानतोय प्रत्येकाची परिस्थिती असते, परंतु ह्यो टाइम आपल्याला मिळणार नाही. काय आता आलोय घरातलं सगळं विसरलोय, आपण कुणाला काही आजार असेल किंवा काय असेल ही क्षण आनंदाचा गेलोय की परत येणार नाही. परत शाळेत आल्यानंतर झालं किंवा सर आमचे अजूनपर्यंत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मिळाले. आमचे आई वडील आहेत कुणाचे नसणार, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आम्ही घेऊ शकलो नाही. काय बरेच टायमाला आम्हाला काय होत होतं ही मी एवढं करण्याचं कारण काय म्हणजे मी आर्मीत असल्यामुळे मी लई लोकांपासून दूर होतो. पर्सन सगळे आले होते, कारगिल ड्राईव्ह करतो माझ्याबरोबर हे युवराज कासोटे होते बारामुलाला, त्यांनी सुद्धा विचारलं, त्यांना सुद्धा मी मदत करतो की माझी जन्मताच माझी अशी गोष्ट आहे की मदत करणे कुणालाही. मदत केल्यानंतर आज मला फळ मिळाले की सगळ्यांच्या म्हणून मला सत्कार केला. असा मोठा कुठं झाला नाही. आर्मीमध्ये होते ते वेगळं आहे, खरं माझ्या मित्रमंडळी लहानपणापासून राहून आणि आता ह्या करण्याबद्दल मी आनंद घेतो त्या गोष्टीचा. माझ्या घरात काय नाही सरांनी केलंय किंवा सरांची फॅमिलीला जाऊन मी रिक्वेस्ट करून आलो होतो की कुठल्या मित्रांनी जाऊन माझ्या जेवढं जमल तेवढं ह्याच्यामध्ये जे भाग करून घेतलोय त्यात काय जर चुकलं असलं तर तुम्ही मला क्षमा करावं हीच माझी अपेक्षा आहे. अण्णांना आतुरटे मला कायम शिवा देत आला अजूनपर्यंत, आज सकाळ पण शिवा दिला मी टाइमवर आल्या नसल्यामुळे राग म्हणत नाही. आता काय म्हणते माझं नाव घ्यायचं म्हणतोय, अण्णा आतुरट्याचं जास्त नाव घेण्याचं फॉर्म आहे का म्हणजे तो बँकेत असल्यानंतर मी कुठेही काम केलं की त्याला फोन करत होतो की तू कॉन्टॅक्ट करत होता. संगीताही असंच केली माझ्याबरोबर. मी रात्री 10 वाजता सुद्धा गेलो त्यांच्या घरी, काय परिस्थिती वेगळी काय त्यांच्या आपल्या सामने मी बघू शकलो. तिच्या घरात आमच्यामुळे काय त्रास होला हे विचार करत नव्हतो, कारण संगीता आम्हाला तिचा रिप्लाय दिली आहे. तिचा मी लई आभारी आहे की ह्या आज आमची बरीच मित्र आली आणि आता इथं आनंद घेतले. त्याच्याबद्दल मी अजूनही ह्या गोष्टीचा तुम्ही परत घ्यावं असं मी अपेक्षा करतो की प्रत्येक माणूस यावं आणि करावं. करण्याने काय होत नाही. परत सांगतो करा, काय मी एवढं करालोय तसं तुम्ही असं करा. मित्रांमित्रांनी भेटा, काय असेल तर सुख संबंध आपण दूर करू. कुणाचे मुलांचं लग्नाचं असणार किंवा कुठल्याही कार्यक्रमचे आपसमध्ये जर होऊ शकते या गोष्टी करू शकतो. प्रत्येकाला हे वाटत असते की बाबा मी काय तर करीन म्हणून पाठीमध्ये करणार नाही. आपलं जीवन संप्रदाय 50च्या घरात आहे, पुढचा आकडा कुणाला माहित नाही. बघा म्हटलं टाइम काढून बघा तुम्ही. आम्ही लहान होतो त्या टायमाला कुणाला काय तर बोललो असलं ते पण दुसरी देते आपल्याला, हा शाळेत असं म्हटलं होतं. प्रत्येक गोष्टीचा क्षण घ्या. आता काय झालंय, हा दादा टेड आमच्यावर खास मित्र आहे, त्याच्या मुलग्याला त्यांनी सर्व्हिस लावली, त्याची मुलगी सुद्धा सर्व्हिस करते. अशी बरीच मुलं आहेत आमच्या इथं ज्यांना आमचं रिझल्ट दोन्ही मुलांचे लग्न केलेलं आहे. आमच्यामध्ये भरपूर मुलांचे चांगले, आमची मुलं अजून लग्नाचे. त्यामध्ये काय सांगतो, देवानं आपल्याला चांगलं ठेवल्यामुळे आपण चांगलं राहू, हीच माझी अपेक्षा आहे. आज खूप आनंद होत आहे की सगळे मित्रमैत्रिणी आज भेटल्याबद्दल. आणि हे सगळं चेन जे चालवत आणलेले आहे ते बहीण भाऊची संगीता, हिचा मी सगळ्यात मोठा आभार आहे. आणि माझे मित्र जे आनंद आतुरटे आणि मधु सावंत यांनी पण चांगला सपोर्ट केल्याबद्दल सर्वजण आज इथं जमून आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. मी
ॲक्च्युली ग्रॅज्युएशन शिक्षण केलेलं, त्यामध्ये माझ्याबरोबर आता मीनाक्षी आणि म्हणताना या दोघी होत्या. 1996ला आमचं दोघांचं सगळ्यांचं शिक्षण कमी झालं, मग नोकरीचा काय पत्ता नव्हता. 2-4 वर्ष इकडे तिकडे गेले. त्याच्यानंतर पुंज नवीन कंपनी, कन्स्ट्रक्शन कंपनीचं रोडचं काम चालू होतं. तिथं आल्यानंतर तिथं एक हेल्परची जॉब भेटली. त्याच्यामध्ये चांगला बऱ्यापैकी प्रयत्न केला. त्याच्यानंतर 4 वर्ष नोकरी केली. परत चांगला जॉब झाल्यानंतर मी परदेशात गेलो. 5 वर्ष परदेशामध्ये नोकरी केली. दुबई, ओमान, सौदी अरेबिया इथं पण जॉब केलं. 2011ला परत तिथून इथं आलो मी आपल्या इंडियामध्ये. मग इथे एक रोहन बिल्डर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पण पुण्याची कंपनी आहे, त्यामध्ये परत जॉईन झाला. आज 2021ला मी तिथून जॉब सोडला. तिथं लास्ट मी ॲज अ साऊथ झोनचा क्वालिटी मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो. मला आता काही नाही, 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, दोघं पण गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत. त्याच्यामुळे मी सर्व्हिस सोडलेली आहे आणि माझी स्वतः 10 एकर शेती आहे. मी एक मॉडर्न आणि चांगला शेतकरी म्हणून माझ्या सगळ्या भागात आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी मुक्त मार्गदर्शन करतो इथं पुढं, सगळ्या शेतकऱ्यांनी कुठल्याही गोष्टीबद्दल. एवढं सांगून मी माझ्या धन्यवाद. जेव्हा 10वीची परीक्षा झाल्यानंतर पेपरमध्ये आलं होतं की आर्मीची भरती आहे म्हणून. अजून मला शाळेतर्फे जे मार्गदर्शन मिळायचं होतं ते मिळालं नव्हतं, तरी पण मी भरतीला गेलो होतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं गेल्याबरोबर माझं म्हणजे मी भरती झालो. भरती झाल्यानंतर तेव्हा माझं अजूनही 18 वर्ष कंप्लीट झालं नव्हतं. तरी पण आर्मीवाल्यांनी काय केलं की मला 3 महिने जे कमी पडत होतं आर्मीमध्ये जॉईन व्हायला, ते 3 महिन्यानंतर मला जॉईनिंग लेटर दिलं. त्याच्यानंतर मी सर्वांचा तुमचा आशीर्वाद म्हणून अजूनपर्यंत मी आर्मीमध्ये 20 वर्ष प्रवेश केलो. त्याच्यानंतर मी राहायला आता बेळगावला आहे. माझी मुलं 3 आहेत, 2 मुलं आहेत, 1 मुलगी. नरसोबावाडीला माझ्या मुलगीचं लग्न करून दिलं आहे. ತದನಂತರ ಸ್ನೇಹ ಭೋಜನ ಸವಿರುಚಿ ಸವಿದಿದ್ದಾರೆ. ರುಚಿಕರ ಭೋಜನ ಸವಿಸಿದ ನಂತರ ಬೆಂಚು ತಾಳಕ್ಕೆ ಗುರುವಂತರು ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಸಖತ್ ಸ್ಟೆಪ್ ಹಾಕಿದ್ರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳು ಆದ ಸುಧಾಕರ್ ಎಸ್ ಹಿರೇಮಠ್, ಶಿಮಾ ಎಸ್ ಹಿರೇಮಠ್, ಮಾಜಿ ಸಿಪಾಯಿ ಮಹಾರುದ್ರ ಬಾಗಣ್ಣವರ, ಮಧುಕರ್ ಸಾವಂತ, ಬಿಕ್ಕು ಟೇಳೆ, ರಮೇಶ್ ಬಡವೆ, ಬೈರು ಪೂಜಾರಿ, ಕುತ್ಬುದ್ದೀನ್ ಮೀರಾ ಖಾನ್, ನಿಜಾಮ ಸೋಲಾಪುರೆ, ಸುಭಾಷ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ರಾಜರಾಮ್ ಪೂಜಾರಿ, ವಿಜಯ್ ಕುಮಾರ್, ರಾಜರಾಮ್ ಖಡೇಕರ್ಮ, ಹಾದೇವ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ನಾರಾಯಣ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜಯ್ ಸಂಕಪಾಳ, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ತಳವಾರ್, ಸುರೇಶ್ ಸುತಾರ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಆನಂದ ಹತ್ರುಟೆ, ರಮೇಶ್ ಕಣ್ಣೂರೆ, ರಾಜು ಚೌಹಾಣ್, ವಿಠಲ್ ಶಿಂದೆ, ಅನಿಲ್ ನಾಯ್ಕ್, ಪಾಂಡುರಂಗ ನಾಯ್ಕ್, ಸುರೇಶ್ ಶಿಂದೆ, ಮಹಾವೀರ್ ಕಣಗಲಿ, ಮೀನಾಕ್ಷಿ, ಸಂಜಿತಾ, ರಾಜಶ್ರೀ ಜಡಗೆ, ವಂದನಾ ಶಹಾ, ವಿದ್ಯಾ ಪಾಟೀಲ್, ಅಲ್ಕಾ, ಪರೀಟಾ, ಸುನೀತಾ ಪಾತೋಳೆ, ಸುನೀತಾ ಪಾಟೀಲ್, ಬೇಬಿ ಬುರುಡಾ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮಲ್ಲಯ್ಯ ಹಿರೇಮಠ್, ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ.